तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजना KYC, कारण 18 सप्टेंबरपासून जे आहे लाडकी बहीण योजनेची जे KYC आहे ते करण्यास सुरुवात झाली आहे। असा राज्य सरकारने इशारा दिला आहे की 2 महिन्यामध्ये जे लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे ते सर्व पात्र महिलांनी पूर्ण करावी। ठीक आहे, 2 महिन्याचा कालावधी म्हणजे ते सुरू झाले आहे 18 सप्टेंबरपासून। पण भरपूर ज्या महिलांनी मला कॉल केलेले आहे की सर सकाळी केलं तरी एरर येतो, संध्याकाळी केलं तरी एरर येतो, रात्री 12ला करा किंवा रात्री 2ला करा तरी पण एरर येतो। तर हा प्रॉब्लेम सगळ्याच जणांना आहे। ठीक आहे, सगळ्याच महिलांना हा प्रॉब्लेम आहे की KYC करता वेळेस लाडकी बहीण योजनेची KYC करता वेळेस जे एररचं आहे, एरर म्हणजे अनेबल टू सेंड OTP असा एरर येतो। आणि एक दुसऱ्या प्रकारचा पण एरर आहे, तो दुसऱ्या प्रकारचा जो एरर आहे तो ते हाय ट्रॅफिक म्हणून असा एक एरर आहे, हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन असा एरर हा एक आहे। म्हणजे असे 2 प्रकारचे एरर आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या वेळेस KYC करता वेळेस येतो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की पूर्णपणे यशस्वीपणे लाडकी बहीण योजनेची KYC जी आहे ते कशा प्रकारे करायची आहे। तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्याच लाडक्या बहिणींचं समाधान जे आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये करून देणार आहे। कशा प्रकारे यशस्वीरित्या आपण लाडकी बहीण योजनेची KYC आहे ते करू शकतो। ठीक आहे, तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर बघा, लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे ते 18 सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे। तर ही केव्हापर्यंत राहणार आहे? 2 महिने म्हणजे कसे, तर 18 नोव्हेंबरपर्यंत राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। आपल्याला 2 महिने कोणते पकडायचे आहेत? 18 सप्टेंबरपासून सुरू झाली तर हा सप्टेंबर महिना आणि लास्ट म्हणजे ऑक्टोबर महिना। ऑक्टोबरच्या 31 तारखेपर्यंत जे काही शेवटची तारीख आहे ऑक्टोबर महिन्याची त्या तारखेपर्यंत ही KYC सुरू राहणार आहे। त्याच्यानंतर नोव्हेंबरच्या 1 तारखेपासून जी ही KYC आहे पूर्णपणे बंद केली जाणार आहे। ज्यांनी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत KYC केली त्यांना जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते सुरू राहणार आहेत। बाकीच्यांनी नाही केली त्यांना पूर्णपणे बंद होणार आहेत, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणेच बंद होणार आहेत। तर म्हणून म्हणतो की ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत, शेवटच्या तारखेपर्यंत ऑक्टोबर महिना फक्त आहे आपल्याला लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी। तर बघा, मी आज जे आहे माझ्या पत्नीचा जो फॉर्म आहे मी लाडकी बहीण योजनेमध्ये भरलेला आहे आणि तिचे मी आजची तारीख किती आहे? आज शायद 29 सप्टेंबर तारीख आहे, 29 आहे की 30 आहे मला माहीत नाही। ठीक आहे, आज जे आहे माझ्या पत्नीची लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे ते पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। तर कशा प्रकारे मी केलं आहे तर मी ती ट्रिक सांगतो। तर ट्रिक कोणती आहे ते बघा, तुम्ही सकाळी KYC करा किंवा संध्याकाळी करा किंवा रात्री 12ला करा, रात्री 1 वाजता करा, रात्री 2 वाजता करा, चाहे 4 वाजता करा, केव्हा पण करा तरी पण एरर येतो। का एरर येतो ते बघा, कारण लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जे सर्वजण जे आहे ते तुटून पडले आहे। लाखो महिला मिनटामध्ये जे KYC करण्यासाठी जे वेबसाईट आहे ते ओपन करत आहेत। एक उदाहरण देतो, समजा तुमच्या अंगावरती 10 किलो वजन दिलं तर तुम्ही लवकर चालू शकता। तर त्याच्या 10 किलोच्या ऐवजी जर समजा 40 किलो वजन दिलं तर तुमची जे गती आहे चालण्याची थोडी कमी होणार। त्याच प्रकारे जे हे वेबसाईट आहे, कारण एकाच वेळी समजा लाखो महिला त्या वेबसाईटवरती तुटून पडल्या तर ते स्लो चालणारच आहे, म्हणजे आपल्याला एरर दाखवणारच आहे। म्हणून सध्या तरी जे आहे तुम्ही जे आहे लाडकी बहीण योजनेची KYC करू नका। जर तुम्हाला KYC करायची असेल तर तुम्हाला 10 मिनिटांना म्हणा किंवा अर्ध्या तासानं म्हणा ते पोर्टल उघडून जे आपला आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून जे प्रोसेस तुम्हाला करायची आहे अर्ध्या तासानंतर। ठीक आहे, मी पण तेच ट्राय केलं, सकाळी 4 वाजतापासून ट्राय केलं। 4 वाजता सकाळी उठलो तरी पण मी माझ्या पत्नीची जी लाडकी बहीण योजनेची KYC आहे ते करायला गेलो पण ते झाली नाही, एररच दाखवत होता। 2 प्रकारचे एरर, एक अनेबल टू सेंड OTP आणि दुसरा हाय ट्रॅफिकवाला एरर, प्लीज ट्राय अगेन असा एरर येत होता। दोन्ही प्रकारचे सकाळी 4 वाजतापासून मी करत होतो, तर अर्ध्या तासानंतर नंतर मी ट्राय केल्यानंतर जे आहे सकाळी 9:30ला अर्ध्या तासानंतर मी ट्राय करत राहिलो की आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून ट्राय करत राहिलो, OTP येत जायचा पण ते आपल्याला एरर दाखवतच होता मला। ठीक आहे, अखेर सकाळी 9:30ला जे आहे मला OTP आली आणि माझा
आधार क्रमांक म्हणजे दुसरा पेज ओपन झाला. तर तेव्हाच माझं जे 9:30 वाजता आहे सकाळी जे आहे लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे माझ्या पत्नीची पूर्ण झालेली आहे आज. तर ही ट्रिक आहे. म्हणजे कसं, समजा तुम्ही रात्री 12ला करा तरी नाही होत, रात्री 4ला कराल, रात्री 2 वाजता कराल तरी जे लाडकी बहीण योजनेची KYC आहे ती होणार नाही. ठीक आहे. तुम्हाला जर करायची आहे तर वाट पहा. जेव्हा या पोर्टलवरचा भार हलका होईल, मग एक जणांचे जेव्हा KYC पूर्ण होतील लाडक्या बहिणींचे, तर त्या पोर्टलवरचा जो भार आहे तो कमी होणार, जी संख्या आहे उघडण्याची ती कमी होणार. तर म्हणून मग तुम्हाला जी आहे लाडकी बहीण योजनेची KYC करता येणार आहे लवकर. जर वाट पाहिली, जर तुम्हाला जर घाई असेल, तुम्हाला आजच करायची असेल, तर तुम्हाला अर्ध्या तासानंतर तुम्हाला जे आहे आधार नंबर टाकून लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जाऊन आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून तुम्हाला ट्राय करत राहावं लागणार आहे. मी 10-15 वेळा ट्राय केलं. त्याच्यानंतर जे आहे मला 9:30 वाजता जे यशस्वीरित्या माझ्या पत्नीची लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे ते पूर्ण झालेली आहे. तुम्हाला तीच ट्रिक वापरायची आहे. एक वेळा तुम्ही आधार नंबर टाकला, समजा तुम्ही आता 12 वाजता आधार नंबर तुम्ही टाकला सकाळी, दुपारला 12 वाजता, नंतर 12:30 वाजता पुन्हा ट्राय करायचा आहे. जरी इरॉर आलं तर मग 1 वाजता ट्राय करायचा आहे. समजा इरॉर आलं मग 1:30 वाजता, मग 2 वाजता, मग 2:30 वाजता असं ट्राय करत राहायचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला जी आहे जी लाडकी बहीण योजनेची KYC आहे तुम्हाला होणार आहे. कारण एका मिनिटामध्ये लाखो महिला त्याच्यामध्ये KYC करत आहेत, ते पोर्टल उघडत आहे. म्हणून हा जो इरॉर आहे तो येत आहे. ज्यांना पैसे मिळत आहेत रेग्युलर ऑगस्ट महिन्यापर्यंत जे मिळाले आहेत त्यांनीच करा. ज्यांना 2-3 महिने झाले लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही आहेत, पूर्णपणे बंद झालेले आहेत, त्यांनी KYC करू नका. तिथं डायरेक्ट दाखवते की तुमचा जो फॉर्म आहे तो बंद करण्यात आला आहे, म्हणजे जे तुमचा जे अकाउंट आहे ते पूर्णपणे बाद झालेलं आहे. ठीक आहे. तर ही ट्रिक वापरा. अर्ध्या तासानंतर ट्राय करा. एकच वेळा नाही, अर्ध्या तासानंतर 12 वाजता, मग 12:30, मग 1, मग 1:30, मग 2, मग 2:30 अशा प्रकारे ट्राय केलं तर नक्की तुम्हाला 4 ते 5 वाजेपर्यंत, म्हणजे 4 ते 5 घंट्यामध्ये तुमची जी लाडकी बहीण योजनेची KYC आहे ते यशस्वीरित्या पूर्ण होऊन जाईल. जर घाई असेल तर करा. जर घाई नसेल तर ऑक्टोबर महिना पूर्ण आहे KYC करण्यासाठी. ठीक आहे. घाई नसेल तर, किंवा नोव्हेंबर महिना पण पूर्ण होऊ शकतो. पण माझ्या मताने जे आहे ऑक्टोबर महिना शेवटचा आहे KYC करण्यासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला ट्रिक समजली असेल कशाप्रकारे मी जे माझ्या पत्नीची लाडकी बहीण योजनेची KYC आहे कशाप्रकारे जी ट्रिक वापरून पूर्ण केली आहे. सकाळी 4 वाजता उठलो, नाही झाले, इरॉर दाखवलं. परत 4:30 वाजता ट्राय केलं तरी पण इरॉर दाखवलं. मग 5 वाजता ट्राय केलं, मग 5:30ला, मग 6ला, मग 6:30, 7, 7:30, 8, 8:30 असं 9:30 वाजता मी अखेर ट्राय केलं. तेव्हा माझे जे लाडकी बहीण योजनेची जे प्रोसेस आहे ते कंप्लीट झाली. ठीक आहे. अशा प्रकारे मी माझ्या पत्नीचा जो लाडकी बहीण योजनेची KYC आहे ते पूर्ण केली आहे. तर ही ट्रिक आता वापरून पहा तुम्ही. मी ट्रिक वापरली आहे. ठीक आहे. तर मंडळी, माहिती समजली का? तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्या बहिणींपर्यंत पोहोचवा जे लाडकी बहीण योजनेची KYC करता वेळेस इरॉर येत आहे. ठीक आहे. इरॉर आलं तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करून द्या. ठीक आहे. तर मंडळी, ही ट्रिक वापरा. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.